नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मोड आलेली मटकी बनवणार आहे. तर यासाठी इथं मोड कसे आणायचे ते पण दाखवणार आहे. आता इथं मी 250 ग्राम मटकी घेतलेली आहे. आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे सुरुवातीला आणि नंतर याच्यात पाणी टाकून भिजत ठेवायचे. तर मी इथं सकाळी मटकी भिजवू घालत आहे. आता इथं संध्याकाळी दाखवते तुम्हाला. आता एकदम छान असं आता याला काय चाळणीत ठेवायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे मी ही मटकी चाळणीमध्ये ओतून घेतलेली आहे. आता तुम्हाला जर कमी बनवायची असेल तर कमी पण तुम्ही भिजवू शकता. आता इथं एक टोपलं घेतलेलं आहे. त्याच्या खाली असं घडी घालून एक रुमाल ठेवलेला आहे आणि नंतर स्टँड ठेवून याच्यावर मटकीची चाळणी ठेवायची. आता ह्या चाळणीवर मटकी ठेवली आणि झाकून ठेवायचे. आता तुम्हाला ही सकाळी दाखवत आहे. तर बघू शकता एकदम छान असं ह्या मटकीला मोड आलेले आहे. आता ह्याची उसळ बनवायची. यासाठी इथं कांदा कट केलेला आहे. मध्यम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम छान असं मटकीला मोड आलेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता तेल टाकून घ्यायचे. आता इथं तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. आता कांदा एकदम छान सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. थोडीशी हळद टाकायची. लहान मुलं जर खात असतील तर एक शिट्टी देऊन घ्यायची मटकीला. आता लाल तिखट टाकायचे. आता छान असं परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट पण टाकलेली आहे मी. आता थोडंसं घरकुल मसाला टाकलेला आहे मी, किंवा कोणताही कांदा लसूण मसाला टाकला तरी एकदम छान चव लागते या मटकीला. आता याच्यामध्ये मटकी टाकून घ्यायची. आता या मटकीला 5 मिनिटं छान असं परतून घ्यायचे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक कट केलेली. तयार झालेली आहे मटकी. आता मी गॅस बंद केलेला आहे. आता इथे मटकी तयार झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. तुम्हाला जर आवडत असेल तर वरून थोडासा कच्चा कांदा कट करून टाकला खायला तरी छान लागतो. मी फक्त कोथिंबीर टाकणार आहे. आता इथे तयार झालेले. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.